बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची आपल्याला ऑफर देण्यात आली होती आणि त्या बदल्यात 5 ते 50 कोटींची ऑफर देण्यात आली होती असा खळबळजनक दावा निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केलेला आहे। त्यांच्या याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। रणजित कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहायचे। काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आले। रणजित कासले यांनी निलंबनानंतर अनेक दावे सोशल मीडियावर केले। तर निलंबित पोलीस अधिकाऱ्याला अशा पद्धतीची ऑफर देण्यात आली होती असं त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे। तर स्वतः रणजित कासले हे आपल्या सोबत आहेत। रणजित कासलेजी, स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर। काय स्वरूपाची तुम्हाला ऑफर देण्यात आली होती असा तुमचा दावा आहे? सुरुवातीला मला एक लमसम अमाऊंटची ऑफर देण्यात आली होती, जी की तुमचा जो लाईफ टाइमचा पगार आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने, म्हणजे 100 पटीने, 200 पटीने जी आपली अमाऊंट आहे, जी तुम्ही वाचवू शकता, जी तुम्ही कॅरी करू शकता, तेवढी ऑफर होती आम्हाला। कोणी दिली ऑफर? कासलेजी, एन्काउंटरची ऑफर कोणी दिली होती? काय ही ऑफर तुम्हाला दिली कोणी होती? हॅलो कासलेजी, तुम्हाला आवाज येतोय? आवाज येतोय? कोणी ऑफर दिली होती ही? नाही, आवाज कुठेतरी कट होतोय। कासलेजी, ऑफर कोणी दिली? आवाज कट होतोय। रणजित कासले यांनी हा दावा केलेला आहे। एकीकडे आपण बघतोय त्यांनी हा दावा खरं असल्याचं म्हटलेलं आहे, कारण तुमच्या पगाराच्या कितीतरी पट तुम्हाला पैसे देऊ अशा स्वरूपाची ही ऑफर होती। ऑफर नेमकी कोणी दिली हे सुद्धा रणजित कासले यांच्याकडनं आपल्याला जाणून घ्यायचंय। रणजित कासलेजी, तुम्हाला ही नेमकी ऑफर कोणी दिली होती? महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडून एक टीम येते नेहमी बोगस एन्काउंटर करण्यासाठी। मुख्यमंत्री, दोन्ही गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि गृह सचिव असे असतात। हॅलो, आवाज येतो ना? येतोय, बोला। हॅलो, येतोय, आवाज येतोय कासलेजी, बोला। तसे एक 4 लोकांची टीम आलेली, 2 IPS होते, एक IAS होते आणि अजून एक कोणीतरी मोठ्या मंत्रालयातले एक अधिकारी होते। असे 5-6 जणांची टीम आली होती बीडला असताना मी। कधी दिली ही ऑफर? तुम्हाला निलंबित करण्याआधी की नंतर? आधी आली होती। तशी मी स्टेशन डायरीला एंट्री केलेली आहे। बर, पण त्यानंतर तुम्हाला पुन्हा काही धमकी आली नाही? धमक्या तर खूप आल्या, आज रोज धमक्या येतच असतात। बर, तुम्हाला ऑफर दिल्यानंतर तुम्ही काय सांगितलं होतं? मी सांगितलं की न्याय देवता आहे, एवढं मोठं पाप माझ्याच्यानं होणार नाही। जर सिक्युरिटी लागत असेल तर तेवढी मी देऊ शकतो, पण एवढे अधिकारी सोडून 100 मलाच का, मी सायबरला साइड ब्रँचला असताना मलाच का नेमण्यात आलं, तर माझ्याच्यानं हे पाप होणार नाही असं मी सांगितलं होतं। तुम्हाला कोणी कोणी सांगितलं होतं, ही ऑफर दिलेली होती, त्यांची नावं सांगू शकता का? नाव मी स्टेशन डायरीला एंट्री केलेली आहे। 2 IPS अधिकारी होते आणि एक IAS होते आणि अजून एक आहे। तुम्हाला मिळेल ते ह्याच्यामध्ये स्टेशन डायरीला। कंट्रोलची सगळ्या स्टेशन डायरी ऑनलाईन असतात आणि सगळं रेकॉर्ड हे आता गव्हर्नमेंट मध्ये जतन करून ठेवलं जातं। बर, पण तुम्हाला ही कल्पना होती अशा पद्धतीची तुम्हाला ऑफर दिली जाऊ शकते? नाही, काहीच कल्पना नव्हती। केवळ कराडचं नाव होतं की आणखीन कोणाची ऑफर होती? काय बोललात? आणखीन कोणाच्या नावाची ऑफर दिली होती का केवळ वाल्मिक कराडच्या नावाची ऑफर होती? केवळ वाल्मिक कराडच्या नावाची ऑफर होती। बर, या संदर्भात तुम्ही आणखीन कोणाशी, मोठ्या अधिकाऱ्यांशी बोललात? या संदर्भात आमचे SP साहेब आणि ऍडिशनल SP साहेब पांडकर साहेब ते म्हणले, ऍडिशनल SP साहेब तुम्हाला जे योग्य वाटेल तो निर्णय घ्या म्हणले, पण तुमची लाईफ बनून जाईल असा निर्णय घ्या असं मला पांडकर साहेब बोलले होते। बर, पण तुमचे संबंध चांगले आहेत असंही एकीकडे बोललं जातंय। तुमचे व्हिडिओ त्यांच्या बरोबरचे फिरतानाचे दिसत आहेत। काय बोललात? तुमचे आणि वाल्मिक कराडचे चांगले संबंध होते असंही म्हटलं जात होतं। माझे? नाही, मी तर त्यांच्या गाड्या अडवायचो नेहमी। अंबाजोगाईला ट्रॅफिकला मी इन्चार्ज असताना खूप त्यांच्या गाड्या अडवलेल्या आहेत मी, आणि खूप कारवाई करण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि त्यातूनच माझा आणि त्यांचा वाद झालेला आहे। EVM मशीनला मला माझा बंदोबस्त नेमण्यात आला होता, त्या ठिकाणाहूनही मला रात्रीतनं काढण्यात आलं। का काढण्यात आलं हे विचारा ना तुम्ही।
बरं, बीड मधली सध्या म्हणजे राजकीय जी परिस्थिती आहे ती तर तुम्हाला माहिती आहेच. तुम्हाला आणखीन कायम दबाव असायचा का कोणाचा? खूप दबाव असायचा नेहमी. एसपी आमचे जे कोणी एसपी वरिष्ठ येतील त्यांचा नेहमी. माझ्या 7 बदल्या झाल्या, 7. मला ज्युनियर तुकाराम मुंडे म्हणून बनवलं गेलंय मॅडम या ठिकाणी मला. बरं, कोणाचा दबाव होता? राजकीय दबाव होता? हो, राजकीय दबावच म्हणायचा. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा. अच्छा. बरं, मग तुम्ही वाल्मिक कराडला कायम विरोध करत आला होतात, याची कल्पना तुमच्या सिनियर्सना आणि बाकी जे राजकीय नेते तुम्ही म्हणताय त्यांना होती? होती ना, म्हणून तर माझ्या 7 बदल्या केल्या. 7 2 वर्षामध्ये 7 बदल्या केल्या मॅडम माझ्या. पण तुम्ही असंही म्हणताय एकीकडे की ज्या पद्धतीनं तुम्हाला ऑफर देण्यात आली होती त्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, काही महत्वाचे बोगस एन्काउंटर करणारे लोकही होते. नाही, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नव्हते त्यामध्ये. माझ्याकडे टीम आलेली आणि बोगस एन्काउंटर कसा केला जातो हे मी सांगितलं. ज्या ठिकाणी बसून मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, 1 गृह सचिव आणि अजून केंद्राचा ग्रीन सिग्नल आल्यानंतर जेव्हा ठरवलं जातं की एखाद्याचा एन्काउंटर करायचा, त्यानंतर कसा एन्काउंटर करायचा हे मी सांगितलेलं आहे. बर, नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी. तर बोगस एन्काउंटर करायला सांगितलेला होता आणि काही पोलीस अधिकाऱ्यांनी हा अशा पद्धतीचा एन्काउंटर करायला सांगितलेला होता. तुझी लाईव्ह बनेल असंही म्हटलेलं होतं. अशा स्वरूपाचा हा दावा आहे आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून, वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून हा दावा निलंबित पोलीस अधिकारी कासले कायम करत असतात. तर एन्काउंटरची जी ऑफर दिलेली होती त्या संदर्भातली नोंद सुद्धा केलेली आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे.